आज खरं तर अर्ज भरायचे आहेत विविध समित्यांच्या अध्यक्षांचे. काय नेमकी रणनीती असणार आहे आणि काय भेटीमध्ये काय? मुळामध्ये आपण आता ज्या पद्धतीने मुंबईमध्ये कौल आले आणि बाळासाहेबांच्या विचाराला मराठी माणसाने बऱ्यापैकी चांगला कौल दिलेला आहे. हां, गणितांच्या आकड्यात आणि आकड्यांच्या गणितात आणि जे नंतर येतं ते गृहीत धरूनच सत्तेचं सत्तेत कोण असणार महानगरपालिकेचे, तर आज भाजप आणि शिंदे गुट सत्तेत आहे. आणि आमच्या ज्या सदस्यांची संख्या आहे ती एकनी सगळीकडे कमी आहे, पण तरी पण 11 10:30 11पर्यंत जो फॉर्म वगैरे आम्ही सगळे पाठवलेले आहेत 15 ते 20 मिनटात आत कळेलच कोण उद्धवजी कोणाला फॉर्म भरा सांगतायत की काय. कारण तेजस थोडा तब्येत बरी नसल्यामुळे माझाही कॉन्टॅक्ट रात्रीपर्यंत झाला नाही, पण सकाळी झाला आहे. त्याच्या त्यांचा निर्णय आला तर आम्ही तुम्हाला कळवू काय आहे. विरोध होणार नाही सगळ्या समित्यांच्या निवडणुका असं वाटतंय आणि तसं होऊ नये असं आम्हालाही वाटतं. पण किशोरीताई आतापर्यंत बघितलं म्हणजे हे असतं की महापालिकेचा कारभार हा महापालिका अधिनियम आणि एकूणच काही जे नियम वगैरे असतात त्या अनुषंगाने चालते. महापालिका सभागृहात तुम्ही पहिल्यांदा रूढी प्रथा परंपरांवर बोललात आणि पहिला प्रस्ताव आला होता जी निवड झाली महापौरांची. पण आता असं दिसतंय की स्थायी समितीमध्ये जी रूढी प्रथा परंपरा आहे की पक्षाचा गटनेता असणं, विरोधी पक्षनेता असणं, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दिसत नाही. कारण तुम्ही गटनेत्या विरोधी पक्षनेते आहात, पण पक्षानं तुम्हाला स्थायी समिती किंवा अन्य कोणत्या समित्यांमध्ये स्थान दिलेलं नाही. विरोधी पक्षनेते पदाची निश्चित जबाबदारी सोपवली आहे. मुळामध्ये प्रत्येक वेळेला ह्या प्रथा परंपरा अलिखित नियम यांनी चालतं हे बरोबर आहे, पण आमच्याकडे पण मोठ्या प्रमाणात निवडून आलेले नगरसेवक आहेत आणि निवडून आलेल्या नगरसेवकांना किमान सदस्य म्हणून मिळाला पाहिजे. म्हणजे मी विरोधी पक्षनेता असणार, मीच जाणार तर माझ्यामध्ये एक हे कमी होणार आणि जिथे अगदी बरोबर असेल तिथे पक्ष नक्की विचार करेल. आणि जरी शाळेच्या प्रिन्सिपल ज्या असतात त्यांनी जाऊन वर्गात शिकवलं पाहिजे काय गरजेचं नसतं, कारण संपूर्ण झाल्यानंतर त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर विरोधी पक्ष म्हणून 65चे 65 जे नगरसेवक आहेत ते माझ्याशी बोलणार किंवा जे सदस्य आहेत याच्यावर आमचा विचारविनिमय होणार आणि कुठल्या विचाराने पक्षाच्या धारेला घेऊन जायचं आहे ते ठरणार आहे. त्यामुळे माझं तिथे असणं किंवा नसणं ह्याच्याशी मला आत्ता तरी म्हणजे पुढेही जो पक्ष निर्णय घेतो ते योग्य ह्यानीच घेतो, कारण सगळ्यांना हे दिलं पाहिजे. कदाचित म्हणजे साहेबांनी मला बसवताना पण तेच सांगितलं आहे, प्रत्येकाला 1 वर्षाचा टर्म मिळणार. उद्या पुढच्या टर्मला जर दुसरा कोण दुसरी किंवा दुसरा विचार केला तर परत साईड म्हणजे आपण बॅटिंग केली आणि आता काय म्हणतात ते मैदान राखायचं आहे तसं आम्ही बसू. हे पक्षाच्या निर्णयाला आणि ध्येय धोरणाला धरून आम्ही काम करतोय. किशोर, ते संतोष धोरेंनी आपल्या टोला लगावला. ते म्हणतात की तुमच्या भ्रष्टाचारामुळे तुम्हाला कुठल्याही समितीचं पद दिलं नाही. इव्हन त्यांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलं, तुम्हाला कुठलंच पद दिलं नाही. काय आहे, बाडगे असतात ना, बाडगा जास्त मोठा बांग देतो, कळलं. ती बांग आहे त्याच्या ह्याच्यावर मी उत्तरच देणार नाही, कारण अशा बांगेला विचारतंय कोण. नो हिंदी, फक्त मराठी.